श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या मुखातून श्री महाराजांचा वाणीरूप आविष्कार कसा होत असे याविषयी माहिती घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. वाणीरूप श्री महाराज या पुस्तकाचे संकलक तीर्थस्वरूप वा रा अंतरकर सांगतात, एका घरात पती पत्नी व 4-6 मुले इतका परिवार होता, परंतु त्यातील गृहप्रमुखाचे कोणी ऐकत नसे व घरात सतत बोलाचाली व अशांतता राहत असे. म्हणून तो इसम श्री महाराजांकडे आला व त्यांना त्याने आपल्या घरातील एकंदर परिस्थिती सांगून आपल्या घरी येऊन घरातील लोकांना समजावून सांगण्याची विनंती केली. त्याप्रमाणे श्री महाराज गेले व सर्वांना भेटून त्यांनी प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर ते सर्वांना उद्देशून म्हणाले, तुमच्यामध्ये सर्वात समंजस कोण आहे? अर्थात तो मुख्य मनुष्यच समंजस असल्याचे इतर सर्वांना म्हणावे लागले आणि मग त्यालाही कळत कसे नाही ते त्याला युक्तीने पटवून दिले. मग ते सर्वांना म्हणाले, तुम्ही काळजी करू नये, मी 8 दिवसात सर्व काही ठीक करून देतो. सर्वांना समाधान वाटले. घरी परत आल्यावर प्राध्यापक बेलसरे यांच्याजवळ बोलताना हे सर्व सांगून म्हणाले, वर्षानुवर्षे चालणारा संघर्ष भांडण तंटा मी आठवड्यात कसा काय मिटवू शकणार होतो. पण सर्वात समंजस कोण असे विचारून बाकीचे आपोआप असमंजस असल्याचे दाखवून दिले व मग त्या एकाजवळ युक्तीने तोही कसा असमंजस आहे हे त्याला पटवून दिले. हे सर्व ऐकल्यावर प्राध्यापक बेलसरे त्यांना म्हणाले, हे सर्व आपल्याला जमते सुचते कसे? त्यावर श्री महाराज म्हणाले, दुसऱ्याबद्दल प्रेम असले म्हणजे ते आपोआप येते, शिकवावे किंवा शिकावे लागत नाही. असो. एकदा श्री महाराज गदगला गेले असता तेथून जवळच असलेल्या नरगुंद किंवा नवलगुंद या गावी असणारे त्यांचे एक अनुग्रहित इसम अत्यंत आजारी होते व त्यांनी श्री महाराज गदगला आल्याचे कळाल्याने त्यांनी त्यांना आपल्या घरी बोलाविले होते. त्याप्रमाणे श्री महाराज त्यांच्याकडे गेले व त्यांना भेटले. त्यावेळी प्राध्यापक बेलसरे बरोबर गेले होते. भेटीच्या वेळी श्री महाराजांनी त्यांची एकंदर विचारपूस केली व त्यांना श्रीराम सगळ्यांचा कर्ता आहे, तो करतो ते सर्व आपल्या चांगल्याचेच करतो, तरीही आपण आपले औषधपाणी वगैरे बद्दलचे कर्तव्य उत्तम करावे, राम कृपा करील, काळजी करू नये वगैरे इतके आशादायक रीतीने सांगितले की प्राध्यापक बेलसरे यांनाही ते गृहस्थ 8-10 दिवसात चांगले बरे होतील असे वाटले. परंतु पुढे 2च दिवसात ते गृहस्थ वारल्याचे कळले. तेव्हा प्राध्यापक बेलसरे यांनी श्री महाराजांना, आपल्याला हे गृहस्थ 2च दिवसांनी जाणार आहेत हे माहीत नव्हते का असे विचारले. तेव्हा श्री महाराजांनी माहीत होते असे म्हटल्यावर प्राध्यापक बेलसरे म्हणाले, मग आपण त्यांना असे कसे सांगितले? तेव्हा श्री महाराज म्हणाले, माझ्या अशा कोणत्या शब्दात किंवा वाक्यात ते बरे होतील असे होते ते सांगा. परंतु तो इसम 2 दिवसांनी जाणार आहे हे त्याला सांगून त्याचे दुःख 2 दिवस अगोदर मी त्याला का देऊ? मालाडला एका गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक इसम श्री महाराजांना भेटावयास आला होता. त्याच्या नोकरीत त्याच्या दृष्टीने त्याचा काही दोष नसता त्याच्यावर ठपका ठेवला गेला होता व त्यामुळे त्याचा काहीतरी तोटा झाला होता. त्यावर श्री महाराज त्याला म्हणाले, खरोखरच आपला दोष नसताना त्रास झाला असेल तर भगवंत केव्हा तरी तो नक्की भरून देईल. आपण भगवंतावर विश्वास ठेवून राहावे. 1-2 वेळा श्री महाराजांनी असे सांगितल्यावर तो उसळून म्हणाला, महाराज, माझा काहीही दोष नसताना माझ्यावर हा प्रसंग आला, तेव्हा तुमचा भगवंत आहे कुठे? तेव्हा मात्र श्री महाराजही एकदम रागावल्यासारखे त्याला म्हणाले, आजपर्यंत तुमच्या हातून कोणतेही पाप झाले नाही असे येथे हात ठेवून तुम्ही सांगाल का? आणि मला भगवंत कुठे आहे म्हणून विचारता? तुम्हास काही वाटत नाही का? असो. साधक हो, एकदा श्री महाराज तीर्थस्वरूप प्राध्यापक बेलसरे यांच्याजवळ काही बोलत असताना त्यांचे काही बोलणे तीर्थस्वरूप बेलसरे यांना जरा विशेष लागले. ते त्यावेळी काही बोलले नाहीत, परंतु त्यांना चैन पडेना म्हणून त्यांनी तीर्थस्वरूप तात्यासाहेबांजवळ श्री महाराजांना पुन्हा भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
श्री महाराज बोलू लागल्यावर तीर्थस्वरूप बेलसरे श्री महाराजांना म्हणाले, आपण मघाशी जे अमुक अमुक बोललात ते मला फार लागले व म्हणून मी आपल्याला पुन्हा भेटत आहे. त्यावर श्री महाराज त्यांना काय म्हणाले हे आपण पुढील भागात बघणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.